चला मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघू की गावरान देशी कोंबडी आपण नॅचरल तिला हॅच करायला बसवणार आहे मित्रांनो. म्हणजे कोंबडी बसवणार आहे आपण. 21 दिवस लागतात पिल्ले निघायला. तर आपण हे सगळ्यात पहिल्यांदा बघा, हे अंडे खोरड्यातून गोळा केले, ते फ्रेश आणि ताजे अंडे आहेत मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की जे काय छोटे अंडे आहेत ते काढून ठेवायचे आणि मोठे मोठे अंडे जे ते साईडला काढून घ्यायचं. कारण काय होतं की खुडूक व्हायला आलेले कोंबड्या असतात ते त्यांचे छोटे अंडे असतात आणि जे काय नवीन नवीन कोंबड्या असतात त्यांचे पण छोटे अंडे आहेत. तर ते अंडे साईडला काढून ठेवायचे. आणि बघा तुम्ही समोर तुम्हाला दिसते बघा, हे आपण काढून घेतले अंडे. चला आपण आता अंडे ठेवूया, कोंबडी बसवायचे. आपण सिलेक्ट केले अंड्याचं काउंट 19 झालं मित्रांनो. बघा आपण चला अजून 1-2 काय अंडे मिळतात आपल्याला. बघा फ्रेशमध्ये आपल्या समोर हे बघा, इथे अंडे सापडले, कोंबडी इथं बसले अंड्यावरती. आता इथून एक अंडं घेऊ. हे बघा एकदम फ्रेश नॅचरल अंडा आहे. आता पुढे गेलं की इथे कोंबडी बसली, तर इथं पण बघू आपण. चला इथून पण एखादा अंडा, हा इथं पण एक अंडं भेटलं आपल्याला. तर आता हे 2 अंडे म्हणजे पहिले 19 आणि हे 2 म्हणजे 21 अंडे झालेत आपल्याकडे. हे बघा मित्रांनो, प्युअर देशी गावरान कोंबड्यांचे अंडे बघा असे दिसतात बघा. हे मिल्की कलर पण दिसतात थोडेसे आणि थोडंसं लालसर दिसतात. चला मित्रांनो, समोर तुम्हाला लिंब दिसतोय बघा, कडुलिंब दिसतोय तुम्हाला. तर आपल्या ह्याचं काय करा, लिंब ढाळून घ्यायचं, म्हणजे त्याची पानं काढून घ्यायच्यात आपल्याला. तर काय असतं की लिंबामध्ये ऑलरेडी औषधी गुणधर्म भरपूर आहेत. तर जेव्हा पिल्ले निघतात म्हणजे लहान बेबी असतात, तर त्यांना जेव्हा हॅच होते तेव्हा त्यांची काय विष्ठा वगैरे घाण वगैरे पडते. त्यात काय किडे वगैरे होऊ नये किंवा निघणाऱ्या पक्ष्यांना थोडा काही त्रास होऊ नये किंवा काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्याच्यामध्ये हे लिंबाचे पाले टाकतो, कडुलिंबाचे पाले टाकतो मित्रांनो. तर असं हे आपल्याला लिंबाचे पाले काढून घ्यायचे पहिल्यांदा बघा. हे बघा मित्रांनो, आपलं आता जेवढे पाहिजे तेवढं आपण काढून घेतलं, लिंब ढाळलेलं आता. तर आता हे आपण सगळे गोळा करणार आहे, जेवढं काय हे काढलेले पाला वगैरे हे आता हे आपण घेऊन जाणार आहे मित्रांनो. तर बघा हे असं आपण लिंबाचा पाला काढून घेतलेला आहे. तर हे आपण आता घेऊन जाऊया मित्रांनो. बघा हे असं पाला काढलेला आहे. तर चला मित्रांनो घेऊन जाऊया. चला मित्रांनो, इथं कोंबडी आता अंडे घालायला बसते. तर आता आपण काय करणार आहे की ती जिथं अंडे घालते त्या ठिकाणी आपल्याला आता खड्डा करून घ्यायचा आहे. हिला म्हणलं होतं आईला की राहू दे मी तुला करून देतो, तर काय जमीन भुसभुशीत आहे, थांबले मी 2 मिनिटात करते. तर बघा हे असा थोडा छोटा खड्डा करून घेतला आपण. असा खड्डा करून घेतल्यानंतर बघा ही थोडी माती साईडला अशी काढून घेऊ याच्यातून आपण. आणि थोडं जेव्हा ही अशी व्यवस्थित माती काढून घेतली, हे बघा ही कोंबडी बघा, ही तुम्हाला दाखवते. ह्या कोंबडीला हे खुडूक बसलेली कोंबडी. तर ही खुडूक बसलेल्या कोंबड्या एकमेकांबरोबर लय मारामारी खातात, जरा जास्त मारामारी करतात. म्हणून हे जे पंख थोडे निघालेत पाठीचे आणि शेपूट पण निघलेले आहेत. तर खड्डा काढून झालेलं मित्रांनो, आपल्याला काय करायचं, आपल्याला बोंद्री किंवा एखादं पोतं असतं ते पोतं आपल्याला ठेवायचं का, जे बेस तयार होतो खाली बघा. तर काय होतं की खाली एखादा खडा किंवा दगड वगैरे असला तर अंडे त्याला जेव्हा कोंबडी अंडे जेव्हा घोळत असते किंवा हॅच करत असते तर त्यावेळेस ते अंडे फिरतात मित्रांनो. तर अंडे एखादा खाली दगड वगैरे काय असेल तर त्याला लागू नये किंवा फुटू नये म्हणून आपल्याला ते बेस करण्यासाठी आपण ते बोंद्री किंवा असं पोतं टाकून घ्यायचं. नंतर आता हा लिंबाचा पाला जो आपण थोड्या वेळापूर्वी आणला होता, हा निर्जंतुकीकरण म्हणजे तिचं जे घरटं बनवले आपण केलं जिथं बसणार आहे कोंबडी, तर त्याचं निर्जंतुकीकरण होण्यासाठी आपण हे लिंबाचे पालं टाकून घेतोय. तर चला आपण हे सगळे असे पालं टाकू. ही समोरची कोंबडी बघा मित्रांनो, हे कोंबडी बस तुम्ही बघितलं मित्रांनो, सुरुवातीला बघा आपण शेडमध्ये आलेला आपल्याला 2 अंडे सापडलेत बघा. ही अंडे आपण ह्याच्यामध्ये पण ॲड करतोय. तर म्हणजे पहिल्या अगोदर 19 होते ना, आता हे 21 झाले अंडे. तर हे बघा 2 अंडे ठेवले बघा ह्याच्यामध्ये. आता हे 2 ठेवले, अजून 4 ठेवले, असं एक आपल्याला आता हे अंडे हे ठेवून घ्यायचं. म्हणजे एखाद्या पक्षाचं जसं घरटं असतं तसं हे बनवून घेतलेलं बघा कोंबडीला. तर असं बनवलं जातं हे पूर्ण. आता हे सगळे अंडे ठेवून घेऊ आपण ह्याच्यामध्ये. बघा मित्रांनो, गावरान देशी अंड्याची शाईन क्वालिटी बघा, कसे तुम्हाला एकदम फ्रेश अंडे बघा दिसतात तुम्हाला. तर हे बघा आपण असे ठेवले. आता हे असं त्यांचं घरटं बनवून घेतलेलं आहे मित्रांनो. आता काय करायचं ह्याच्यानंतर आपलं काय करायचं, ह्याच्यात कोंबडीला बसवायचं बघा. चला कोंबडीने बघितलं की ह्या कोपऱ्यात बघा अंडे ठेवले आपण बघितलेलं. हा हे कोंबडे बघा. आता हे अंड्याकडे थोडे थोडे चाललेले बघा दिसते तुम्हाला. हे बघत बघत अंड्याकडे चाललेले बघा. तर बऱ्याच वेळा काय होतं की डायरेक्ट जाऊन बसत नसेल तर आपलं काय करावं, त्याला धरून आपल्याला त्याच्यावर बसवावं लागतं मित्रांनो. तर एक 10-15 मिनिटानंतर मग ते सगळे अंडे घेतात. तर बघा हे आता कोंबडी अंड्याच्या जवळ गेले, तुम्ही बघू शकता. तर अंड्यावर जाऊन बसते का आपण बघूया. चला या ते आम्ही दोघं पण जवळ होतो आणि व्हिडिओ काढतो, त्यामुळे कोंबडी जरा घाबरली मग जाय नव्हते अंड्याकडे. तर आता हे बघा आईने कोंबडीला धरलेलं आहे बघा. त्याला आता आपण हिला आता अंड्यावर बसवू कोंबडीला बघा. हे आता कोंबडीला आता आपण हे अंड्यावर असं ठेवून द्यायचं मित्रांनो. हे बघा आता हे अंड्यावर बसते. एक 15-20 मिनिटांनी अंडे घेते. ह्याच्यावर असं डालगं झाकले बघा, हे छोटं त्याच्यावर झाकून घ्यायचं आपल्याला.
आणि एक थोडा वेळ एक 15 ते 20 मिनिटात हे सगळे अंडे पोटाखाली घेऊन बसतो बघा कोंबडी लगेच. हे ज्यावरून आपण डालगं टोपलं झाकले ना हे निघून म्हणून आपण ह्याच्यावर एक वीट ठेवायचं मित्रांनो. बघा हे आपण ठेवलेलं बघा झालेलं आपली कोंबडी बसून. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू. नमस्ते मित्रांनो.